श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला औदुंबर वृक्षाविषयी थोडीशी माहिती देणार आहे। आपल्या दत्तगुरु आणि स्वामी समर्थ सेवेमध्ये आपण औदुंबर वृक्षाला असंही खूप जास्त महत्त्व देतो। आपण जेव्हा जेव्हा मठात, केंद्रात, दत्तस्थानी जातो तेव्हा औदुंबराला 11 प्रदक्षिणा घातल्याशिवाय किंवा त्या झाडाची पूजा केल्याशिवाय आपण येतही नाही। किमान नमस्कार आणि प्रदक्षिणा तर आपण करतो। अशा या औदुंबर वृक्षाच्या झाडाचं महत्त्व आणि एक महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। पण कोणताही उपाय करण्याच्या आधी त्याच्या मागचं कारण काय किंवा एखाद्या उपायामागचा इतिहास काय असतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की औदुंबर झाडाच्या त्या गोष्टीचं काय महत्त्व आहे, का औदुंबर झाडाला एवढं महत्त्व आहे। तर बघा, आता हे जे तुम्हाला उपाय आहे तो केल्याने काय मिळणार आहे, तर तांत्रिक बाधा तुमच्या दूर होणार आहेत, भीती दूर होणार आहे, ग्रहदोष दूर होणार आहेत, कर्जमुक्ती होणार आहे, इच्छा तुमच्या मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत, संतती प्राप्ती तुम्हाला होणार आहे। तुमच्या घरात जर सतत भांडणे तंटे होत असतील तर ती देखील बंद होणार आहेत। मानसिक शांतता मुळात जी कुठेही विकत मिळत नाही ती मानसिक शांतता देखील तुम्हाला मिळणार आहे। आता ह्याच्या मागची आपण छोटीशी कहाणी ऐकूया। एकदा हिरण्यकपू राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला होता, कारण हिरण्यकशिपू राक्षस हा भक्त प्रल्हादाला खूप त्रास देत होते। एकदा त्याने विचारले, कुठे आहे तुझा देव? त्या चराचरामध्ये आहे असे प्रल्हादांनी उत्तर दिलं। हे ऐकून तिथे असणाऱ्या औदुंबर लाकडाच्या खांबाला त्यांनी पायाने लाथ मारली। त्याच क्षणी तो खांब पडून नरसिंह भगवान प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्यकशिपूला राजवाड्याच्या चौकटीवर दाबून धरून त्यांचे पोट फाडले। पण हिरण्यकशिपूंचे पोट फाडल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये असणाऱ्या कालेकुंड विषामुळे भगवान नरसिंहांच्या नखांमध्ये खूप जळजळ व्हायला लागली। यावेळी माता लक्ष्मीने तिथे जवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाची फळे आणून त्यात नरसिंहाला नखे घालायला सांगितली। याने नखेंचा दाह, जी आग होती ती संपली आणि त्यांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की माझा व माता लक्ष्मीचा सदैव वास। याचप्रमाणे श्री नृसिंह सरस्वती महाराज हे देखील भगवान नरसिंहाचे अवतार आहेत। या कार्यामध्ये पंचगंगा कृष्णा संगमावर अमरापुरी या गावी वास्तव्य केले तेव्हा संगमावरील नदीवरच्या औदुंबर वृक्षाखाली बसून ते तपश्चर्या करत असत। तिथे तप करताना 64 योगिनी त्यांच्या पूजनासाठी या वृक्षाखाली येत असत। जेव्हा नरसिंह सरस्वतीने अमरापूर सोडण्याचा निर्धार केला तेव्हा या 64 योगिनी महाराजांना विनंती केली 64 योगिनींनी महाराजांना विनंती केली की त्यांनी जाऊ नये। त्यावेळी नरसिंह सरस्वतींनी सांगितले की मी सदैव औदुंबर वृक्षामध्ये राहीन। याशिवाय औदुंबर हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो। शुक्र तर तुम्हाला सगळ्यांना आता माझ्याकडून ऐकून पाठ झाला असेल की शुक्र ग्रह आपल्याला धन, संपत्ती, वैभव, लक्झरियस आयुष्य, पती पत्नी मधलं सौख्य, हे सगळं सौंदर्य, हे सगळं देण्यास आपल्याला शुक्र ग्रह मजबूत करतो। ज्यांचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्यांना यापैकी कोणत्याही अडचणी येत नाहीत आणि ज्यांचा शुक्र ग्रह कमजोर असतो त्यांना सगळ्याच अडचणी येतात, जसं की आर्थिक अडचणी, प्रापंचिक अडचणी, स्किनचे प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम, सौंदर्यामध्ये अडचणी, सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम शुक्र ग्रह तुमचा थोडा जरी वीक असेल तरी तुम्हाला येऊ शकतात। शुक्र मजबूत असेल तर धनसंपत्तीची काळजी तुम्हाला लागत नाही। त्याचप्रमाणे गुरु बलवान असेल तर कोणत्याही प्रकारच्या अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येत नाहीत। शुक्रवारी किंवा रविवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। शुक्रवारी किंवा रविवारी उपाय करण्याच्या आधी तुम्हाला आदल्या दिवशी औदुंबराच्या वृक्षापाशी जायचं आहे। जर शुक्रवारी उपाय करणार असाल तर गुरुवारी तुम्हाला औदुंबराच्या वृक्षापाशी जायचं आहे आणि रविवारी उपाय करणार असाल तर शनिवारी तुम्हाला औदुंबर वृक्षाच्या झाडापाशी जायचं आहे। तिन्ही सांच्या वेळेस जायचं नाहीये, दोन्ही दिवशी सकाळी जायचं आहे किंवा संध्याकाळी 4 वाजता जायचं आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला पिवळे तांदूळ, म्हणजे हळदीने पिवळे केलेले तांदूळ आणि पिवळे फूल, उदबत्ती आणि जमलं तर एक दिवा किंवा नुसती उदबत्ती आणि कापूर लावून आलात तरी चालेल, या झाडाची पूजा करावी। थोडेसे पाणी या झाडाला घालावे
आणि झाडाजवळ प्रार्थना करावी की मी उद्या तुझ्या झाडाचा छोटासा भाग न्यायला येणार आहे, तरी मला तुम्ही ती परवानगी द्यावीत आणि छोटासा भाग तोडत आहे त्याबद्दल क्षमा देखील करावीत, अशी प्रार्थना झाडाला करून अगर जर तुम्ही शुक्रवारी उपाय करणार असाल तर गुरुवारी तुम्हाला हे करून यायचं आहे आणि रविवारी उपाय करणार असाल तर शनिवारी तुम्हाला आज्ञा घेऊन यायची आहे औदुंबर वृक्षाच्या झाडाची आणि मग शुक्रवारी जायचं आहे। म्हणजे जर गुरुवारी तुम्ही प्रार्थना करून आलात तर शुक्रवारी जायचं आहे आणि जर शनिवारी प्रार्थना करून आलात तर रविवारी तुम्हाला जायचं आहे आणि झाडाचं खालचं थोडंसं मूळ तुम्हाला आणायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे ते सांगते। हे मूळ घरी आणताना तुम्ही सदैव म्हणजे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे। कुणाशीही जास्त बोलायचं नाही, विनाकारण कुठं जायचं नाही, डायरेक्टली घरी यायचं। हे मूळ हातामध्ये किंवा पिवळा कपडा न्यायचा किंवा डबी न्यायची एखादी, त्यात ठेवायचं। कोणत्याही चुकीच्या घाणेरड्या पिशवीत टाकायचं नाही। स्टीलची डबी न्या, प्लास्टिकची डबी न्या सोबत, त्यात टाका आणि घरी आणा। आणलं की ते गंगा जलानेच धुवायचं। ताई गंगाजल नाहीये, अहो प्रत्येक धार्मिक वस्तूंच्या दुकानामध्ये गंगाजलाची बाटली मात्र 20 ते 25 रुपयात मिळते। एक कॅन आणून ठेवा, कारण अनेक गोष्टींसाठी घरामध्ये गंगाजल लागतं। गंगाजल हे घरामध्ये नेहमी असावं। त्या घरात वास्तुदोष लागत नाहीत, पितृदोष लागत नाहीत, कोणाचीही नजर लागत नाही, म्हणून घरात गंगाजल कायम ठेवा। हे मूळ घरी आणल्यानंतर तुम्हाला गंगाजलाने धुवायचे आहे। त्यानंतर एका छोट्याशा पाटावर किंवा चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरायचे आहे आणि त्याच्यावर चण्याची डाळ ठेवून ते मूळ ठेवायचे आहे। त्यानंतर हे जे मूळ आहे त्याची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे। हळदी, कुंकू, पिवळ्या अक्षता, धूप, दीप, अगरबत्ती, साखरेचा नैवेद्य अशी पूजा तुम्हाला करायची आहे आणि मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या कृपेने आजपासून माझ्या घरातील सर्व संकटे, सगळे वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष, सगळे दोष दूर होऊन माझ्या घरात, कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ दे। माझ्या मुलांची प्रगती होऊ दे। माझ्या मुलांना व्यसन असेल तर ते सुटू दे, पतीचे व्यसन असेल तर ते सुटू दे। माझ्या घरी लक्ष्मी, धनसंपदा, विष्णू भगवान यांचे वास्तव्य असू दे। जे काही तुमच्या मनात अडचणी आहेत, तुम्हाला जितक्या काही इच्छा असतील किंवा जितक्या काही अडचणी असतील त्या सगळ्या तुम्ही बोलून दाखवल्यात तरी चालेल। आणि त्यानंतर हे मूळ काय करायचं आहे, हे मूळ शक्यतो देवघरामध्येच तुम्हाला पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे। दररोज त्याची पूजा करण्याची आवश्यकता नाही, फक्त ते काढायचं देवांसोबत, त्याला काही पाणी वगैरे लावायचं नाही, रोज त्याला उदबत्ती ओवाळायची। हे मूळ तुम्ही पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीत ठेवू शकता। हे मूळ तुम्ही ताईतमध्ये घालून हातात घालू शकता। हे मूळ ताईतमध्ये घालून मुलांच्या गळ्यात घालू शकता। असे अनेक विविध उपयोग तुम्ही करू शकता। धनप्राप्ती तुम्हाला होऊन तुमच्या आयुष्यात भूत, प्रेत, बाधा असतील तर तुमच्या त्या कमी होतील। त्याचप्रमाणे कर्जमुक्तीसाठी सुद्धा तुम्हाला हे उपयोगी पडेल। औदुंबर वृक्षाचे महत्त्व तसे तर स्वामी भक्तांना आणि दत्त भक्तांना नव्यानं सांगायला नको। औदुंबराच्या फळाचे सुद्धा अनेक असे लाभ आहेत, जे लाभ आपल्यापर्यंत काही वेळेस पोहोचतही नाहीत। मात्र हे तुम्ही जर मुळाचा उपाय जर केलात, या झाडाचं मूळ जर तुम्ही घरी आणलं आणि विधिवत त्याची पूजा करून त्याला रोज दिवाबत्ती दाखवली तर ते तुमच्या घरी सौख्य, समृद्धी, आनंद, ऐश्वर्य, भरभराट आणण्यास मदत करेल। मात्र नेहमीप्रमाणे सांगते की यासोबत कर्म चांगले ठेवा, नियत चांगली ठेवा, निंदा नालस्ती करू नका आणि कष्टाला मागे पडू नका। जिथे कष्ट करणारा प्रामाणिक व्यक्ती असतो तिथे माता लक्ष्मीला धावत यावेच लागते आणि जिथे माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची, तुळशी मातेची, घरातल्या देवांची पूजा केली जाते, जिथे जप तप दोन्ही वेळेस तुपाचा दिवा उदबत्ती केली जाते, धार्मिक गोष्टी ज्या घरामध्ये केल्या जातात तिथे देखील माता लक्ष्मी आणि शांतता ही अर्थातच नांदते। म्हणून हा छोटासा उपाय करून बघा आणि तुम्हाला आवडला, त्याचा जर फायदा झाला तर तुम्ही एक 4-5 मुळं म्हणजे प्रत्येक एक आठवड्याला करून आणून कधी मुलाच्या गळ्यात बांधू शकता, कधी तुमच्या हातात, असं करून तुम्ही 5-6 वेळा हे आणून हे उपाय करू शकता। एकाच वेळी झाडाला एकदम इजा आपल्याला पोहोचवायची नाहीये। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। बेल आयकॉनचं बटन दाबलं म्हणजे काय होतं की तुम्हाला माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ शोधावा लागत नाही, तर तो आपोआप माझ्या 12:30 ते 1 किंवा 12 ते 1च्या वेळेमध्ये तुम्हाला आपोआप नोटिफिकेशनला येतो आणि आपोआप दिसतो। म्हणून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।